लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आपल्याला या हप्त्याचा GR कधीपर्यंत येणार आहे आणि एकूण या हप्त्याच्या वितरणासाठी अजून किती दिवस बाकी आहेत या प्रकारचा प्रश्न अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत आणि याच्यामध्ये काही लॉजिक पण असणार आहे, त्यामुळे अंदाजपंची माहिती नसणार नाही. तर ही बाब सर्वांना इथे क्लिअर करू इच्छितो. बघा, वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत अगदी तुम्हाला स्पष्टपणे अंदाज लागेल त्याप्रमाणे सांगतो आहे. बघा, आज आपण पाहिलं आहे तर आज आहे 10 तारीख, सोमवार आहे आज. आणि एक महत्त्वाची गोष्ट बघा, सोबत तुम्हाला सांगतो आहे, आज दिव्यांगाचं जे काही वितरण आहे, दिव्यांग बांधवांचं जे वितरण आहे, तर त्यांचं संजय गांधी निराधार योजना जी आहे, संजय गांधी निराधार जी योजना आहे, तर या योजनेचं आज दुपारपासून वितरण चालू झालेलं आहे. जर तुमच्यापैकी कोणी पात्र लाभार्थी असेल तर त्यांना हा हप्ता वितरित होत आहे, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे. आता येऊयात आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर आज 10 तारीख आहे, आज आहे सोमवार. आणि बघा, आज GR येण्याची शक्यता आहे का, तर त्याचं उत्तर माझं तरी असं उत्तर आहे की नाही. आणि जर काही हालचाल झालीच तर तुम्हाला मी नक्की अपडेट देईलच, त्यामुळे कुणाच्या मनामध्ये त्याबद्दल शंका नका घेऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की आज GR का येणार नाही तर त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत याचा पण तुम्हाला अंदाजा लागेल. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, म्हणजे उद्या 11 ऑगस्ट रोजी, मी कालच तुम्हाला संध्याकाळी ही अपडेट दिली होती. बघा, उद्या मंगळवारी म्हणजेच 11 ऑगस्टला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये आपल्याला जो निधी आहे, म्हणजे जे पैसे लागणार आहेत योजनेसाठी, तर ते वितरित होण्याची शक्यता ही आहे. शक्यता म्हणल्यापेक्षा ते होणार आहे. राहिला मुद्दा की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाने जर 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला तर फारच चांगलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट बघा, जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना पण विनंती आहे की लाडकी बहीण योजनेचं जी वाढ करणार आहोत आपण, म्हणजे 2100 रुपयाचं जे आश्वासन दिलेलं आहे, तर या संदर्भात पण काहीतरी हालचाली त्याच्याबद्दल किमान चर्चा तरी होऊ द्या आत्ता. म्हणजे आत्तापासून जर चर्चा झाली तर पुढे जाऊन किमान 300 रुपयाचा लाभ तरी वाढायला सुरुवात होईल. आणि जर चर्चाच नाही झाली तर शेवटच्या वर्षामध्ये देऊन ते लाडक्या बहिणीला योग्य न्याय होणार नाही, ते लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन पण काही फायदा होणार नाही. त्यामुळे 300 रुपयाने लाडक्या बहिणी तुम्हाला 2100 रुपये मागायला नाहीत, तर 300 रुपयाने तुम्ही लाभ वाढवावा. या संदर्भात आता इथून पुढे जेव्हा बी मंत्रिमंडळाची बैठक होती लाडकी बहीण योजनेच्या निधी संदर्भात, तर तेव्हा तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करावा, कारण की अशा प्रकारची मागणी लाडक्या बहिणींची आहे. तर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामुळे ऑब्व्हियसली आज GR येण्याची शक्यता ही नाही. त्यानंतर बघा, ही मंत्रिमंडळाची बैठक जी 11 तारखेला होईल, तर 11 तारखेलाच GR पण येऊ शकतो, किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर GR आपला निर्गमित होईल, म्हणजे त्याच्यानंतर काढल्या जाईल. मग 11 तारखेला पण संध्याकाळी पण GR येऊ शकतो किंवा त्याच्यानंतर पण येऊ शकतो. राहिला मुद्दा तर ते खूपच काय पुढे जाणार नाही, कारण की मी तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्टला वितरणाचं औचित्य साधल्या जाईल. आणि त्यासाठी वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत जर आपण विचार केला तर मग तर त्याचं उत्तर आहे 3 दिवस. म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये, बघा पुढील 3 दिवसामध्ये, पण हे कधीचं सांगतोय मी तुम्हाला 11 तारखेच्या नंतर. 11 तारखेच्या नंतर. आणि तुम्ही जर आजपासूनच जर का चालू केली काउंटिंग तर आजचा दिवस तर गेला, आज तर काय वितरण होणार नाही, सर्वांना माहीत आहे. म्हणजे पुढचे 4 दिवस, मग असं समजूयात आपण 4 दिवस जर आपण जर का बरोबर जर याच्या मोजले, म्हणजे या कॅलेंडरनुसार, तर 4 दिवसमध्ये जे आहे आपल्याला आपलं लाडकी बहीण योजनेचं वितरण होऊ शकते. म्हणजे 15 ऑगस्ट रोजी जेवढं लवकर वितरण झालं तेवढं चांगली गोष्ट आहे. आणि मी परत सांगतो आहे की 2 हप्ते देण्याचा प्रयत्न करावा. आता काही लाभार्थी म्हणतात 2 हप्ते मिळणारच का सर, तर आता सध्या कोणत्याही प्रकारचं त्यावर स्पष्ट अजून राज्य शासनाकडून कोणतेही कन्फर्मेशन आलेलं नाही. जेव्हा आलं तेव्हा मी तुम्हाला सांगेल. पण तरी देखील आपण ही मागणी याच्यासाठी करीत आहोत कारण की या महिन्यामध्ये रक्षाबंधन पण आहे 28 तारखेला. त्यामुळे जर तसा निर्णय घेतला राज्य शासनाने तर फार चांगलं होईल. तुर्तास आज कोणत्याही प्रकारची जर काही अपडेट आली तर तुम्हाला देण्यात येईल, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर तशी अपडेट येईल. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये जे आहे विचारू शकता. धन्यवाद.